नमस्कार, मी डॉक्टर निलेश केचे. खूप साऱ्या रुग्णांना प्रश्न असतो की मणक्याच्या शस्त्रक्रिया कोणकोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या परिस्थितीत केल्या पाहिजे. पहिली परिस्थिती म्हणजे पहिली कंडिशन आहे की ज्यामध्ये पेशंटला कमरेमध्ये खूप अत्यंत जास्त पेन आहे आणि ते कोणत्याही प्रकारच्या कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनी पूर्ण होऊ शकत नाही. आणि हा जो पेन असतो तो एवढा एक्स्ट्रीम असतो की पेशंट स्वतः बेडमध्ये सुद्धा कड पलटताना सुद्धा वेदना होतात, चालताना सुद्धा वेदना होतात आणि त्याला आम्ही इन्स्टेबिलिटी ऑफ स्पाईन म्हणतो. हे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे की कमरेतलं दुखणं पायामध्ये जाते आणि पायातलं दुखणं खूप एक्स्ट्रीम असतं. त्या कंडिशनमध्ये आम्ही शस्त्रक्रिया करतो. तिसरी कंडिशन बोलायची झाली तर ते डेफिनेटिव्ह म्हणजे पायातलं जे पेन आहे ते पायातल्या कमजोरीसोबत असोसिएट असतं. म्हणजे पायातले जे आपले बोटं आहेत त्यांच्यामध्ये कमजोरी येणे किंवा हालचाल बंद होणे किंवा अँकलमध्ये किंवा आपल्या पंजामधला चप्पल निसटून जाणे म्हणजे चप्पलवरचा कंट्रोल निघून जाणे किंवा पाय बधीर पडणे या कंडिशनमध्ये आम्ही शस्त्रक्रिया करतो. चौथी कंडिशन आणि जे एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जेव्हा कमरेतलं दुखणं पायातल्या दुखण्यासोबत पण असते आणि त्याच्यासोबत पेशंटला लघवी आणि संडासचा त्रास होतो म्हणजे त्यावरचा कंट्रोल तो निघून जातो. पेशंट बेडमध्येच संडास किंवा लघवी करतात आणि त्यांचं सेन्सेशन त्यावरचं निघालेलं असतं. या कंडिशनमध्ये आपण पेशंटला मणक्याच्या शस्त्रक्रिया ॲडवाईस करतो.